ज्योतिबाच्या चैत्र यात्रेनंतर दुसरी मोठी यात्रा म्हणजे श्रावण षष्ठीची यात्रा। आज ज्योतिबा डोंगरावर श्रावण शुद्ध षष्ठी यात्रेला प्रारंभ झाला। या यात्रेसाठी कोल्हापूर, मुंबई, पुणे, सातारा, कराड, सांगलीहून हजारो भाविक ज्योतिबा डोंगरावर आलेत। आज रात्रभर ज्योतिबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुलं राहणार आहे। या यात्रेचं महत्त्व पुजाऱ्यांनी सांगितलं। चोपडाई देवी म्हणजे आदिमाया शक्ती। त्या देवीनं रत्नासूर दैत्या महाभयंकर दैत्याचा वध करून आपल्या भक्त लोकांना सुखी केले। त्याप्रमाणे ज्या वेळेला या रत्नासूर दैत्याचा संहार करत असताना देवीच्या अंगाचा दाह झाला। म्हणजेच काय की त्या देवीनं आपल्या देवीनं त्या रत्नासूर दैत्याचे रक्तप्राशन केलं। का प्राशन केलं? कारण का रक्तासूरच्या थेंबापासून अनेक दैत्य निर्माण होऊ लागले। त्यामुळे देवीने काय केलं, जे तिचं ते भांड होतं रक्ताचं, त्या भांड्यात तिने ते रक्त जिथे पडेल तिथे तिला असं धरलं आणि ते प्यायली ती। आणि अशा ह्या रक्ताच्या म्हणजे अतिभयानक राक्षसाच्या रक्ताच्या प्राशनामुळे तिच्या शरीरात पूर्ण दाह झाला आणि त्यामुळे त्या देवीला आपलं सामान्य रूप करता आलं नाही। आणि मग तेवढ्यासाठी ब्रह्मदेवाची तिने प्रार्थना केली, देवा मी काय करू, माझं मूळ स्वरूप मी घेता येत नाही, मला काय केलं पाहिजे? तर सगळ्या देवाने त्या देवीला अनेक रूपाने, अनेक वनस्पती रूपाने तिची पूजा केली। तिला अनेक वनस्पती पाजल्या, आणखी रात्रभर त्या देवीचा जागर केला, अनेक स्तोत्र गायली आणि त्यामुळं त्या देवीचं सामान्य रूप करण्यासाठी तिला मदत झाली। आणि नंतर मग शेवटी दुसऱ्या दिवशी म्हणजे षष्ठीच्या दुसऱ्या दिवशी देवीचा आरतीचा जो कार्यक्रम आहे किंवा पालखी आहे, हे सगळं पूर्ण होऊन आपले इथले भक्त देवीचा उपवास सोडून देवीचा नारळ, लिंबू नारळ आपल्या म्हणजे त्या देवीच्या स्वरूपात लिंबू नारळ घेऊन आपल्या घरी घेऊन जातात। यात्रेनिमित्त ज्योतिबा देवाची सिंहासनारूढ सरदारी रूपात बैठी पूजा तर चोपडाई देवीची अलंकारिक पूजा बांधण्यात आली होती। भाविक षष्ठीचा उपवास करून चोपडाई देवीला पोशाख अर्पण करतात। धूपारती सोहळ्यानं श्रावण षष्ठी यात्रेची सांगता होणार आहे।